विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह शिका करत चला. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयातील समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, संयुक्त संख्या व रोमन संख्या चिन्हे या घटकावर आधारित नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 1.1 मधील प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, 7वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 1.1 मधील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी पाहू. पहिला प्रश्न आहे क्रमशः म्हणजे क्रमवार 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता 21 पासून 90 पर्यंतच्या जर आपण असं जर 21 अधिक 22 अधिक 23 अधिक 24 अधिक 25 असं 90 पर्यंत लिहित बसलो तर किती वेळ लागेल आपल्याला? भरपूर वेळ लागेल. काय त्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे. काय आहे तर त्यासाठी सूत्र काय आहे माहिती आहे का? आपल्याला सर्वप्रथम या 21 ते 90 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत हे काढावं लागेल आपल्याला. एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढायचं. मग ते काढायसाठी सूत्र काय आहे तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक 1. आता या ठिकाणी शेवटची संख्या काय 90 वजा पहिली संख्या काय 21 अधिक 1. मग आता या 90 मधून 21 गेले किती राहिले? हे 0 मधून 1 जात नाही. 10 मधून 1 गेला किती राहिले? 9 राहिले. 8 मधून 2 गेले 6 आहे. 69 अधिक 1 बरोबर काय आल्या? हे टोटल संख्या येतात. एकूण नैसर्गिक संख्या किती येतात? 70 येतात. किती आहेत? 70 आहेत. बरोबर आहे. मग त्यापुढं आपल्याला दुसरं सूत्र असं वापरावं लागतं की यांची बेरीज विचारली आहे. मग या संख्यांची बेरीज बरोबर बेरीज भागिले 2 गुणिले एकूण संख्या आता इथं बेरीज कुणाची करायची तर बेरीज कुणाची करायची? या ठिकाणी दिलेल्या संख्यांची बेरीज करायची. 21 अधिक 90 हे 21 अधिक 90 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती येतात? 70. मग सोडवा. इथं 21 आणि 90 करा बेरीज. ही 1 आणि 0 1. 9 आणि 2 किती झाले? 11. हे 111 भागिले 2 गुणिले 70. 2 न 70ला भाग जाते. बे 1 बे. बे त्रिक 6 1 उरले. बे पंचे 10. काय राहिलं? 111 गुणिले 35. गुणाकार करा. हे 111ला 35 गुणा. 5 1 5 5 1 5 5 1 5 अधिक 3 1 3 3 1 3 3 1 3 हे 5 8 8 3 3885 हे उत्तर येते. 3885 पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? या ठिकाणी आपण काय काय केले? 2 सूत्र वापरलेत. काय वापरले? एकूण संख्या काढायचं, एकूण नैसर्गिक संख्या काढायचं सूत्र हे या ठिकाणी आपण वापरलेलं आहे. शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 हे एकूण नैसर्गिक संख्या निघाल्या. त्यानंतर दिलेल्या एकूण संख्यांची त्यांची बेरीज काढायचं हे सूत्र वापरलेलं आहे. बेरीज कुणाची?
सुरुवातीच्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज भागिले 2 गुणिले एकूण संख्या. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या टिंबटिंब जोड्या येतात. 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? जोडमूळ संख्याच्या. आता जोडमूळ संख्येची व्याख्या काय माहिती आहे का? ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्याला जोडमूळ संख्या म्हणायचं. आता आपल्याला सर्वप्रथम पहा, 1 ते 100 पर्यंत च्या मूळ संख्या कोणकोणत्या येतात? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा ह्या 25 येतात. किती येतात? 25 मूळ संख्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. आता 2चा फरक असलेल्या शोधा. 2चा फरक असलेल्या ह्याच्यामध्ये 1चा फरक आहे. इथं आहे बघा. पहिली मिळाली आपल्याला 3 आणि 5. हे 3, 5 पहिली जोडमूळ संख्या निघाली. त्यानंतर या 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. ही दुसरी जोडमूळ संख्या निघाली. त्यानंतर ही तिसरी 11 आणि 13 2चा फरक आहे या ठिकाणी. ही तिसरी जोडमूळ संख्या मिळाली. चौथी 13 आणि 4 17, 17 आणि 2 19 हे चौथी मिळाली. इथं 17 आणि 19 चौथी जोडमूळ संख्या मिळाली. 19 आणि 4 23, 23 आणि 6 29, 29 आणि 2 31 ही पाचवी जोडमूळ संख्या आपल्याला काय मिळाली? 29 आणि 31. त्यानंतर 31 आणि 6 37, 37 आणि 4 41, 41 आणि 2 43. पहा इथं आपल्याला 41, 43 ही एक जोडमूळ संख्या मिळाली आपल्याला 6वी. त्यानंतर 43 आणि 4 47, 47 आणि 6 53, 53 आणि 6 59, 59 61, 59 आणि 61 ही 7वी जोडमूळ संख्या मिळाली आपल्याला. त्यानंतर 61 आणि 6 67, 67 आणि 4 71, 71 73, 73 ही आपल्याला 8वी जोडमूळ संख्या मिळाली. 73 आणि 6 79, 79 आणि 4 83, 83 आणि 6 89, 89 आणि 8 97. या ठिकाणी आपल्याला किती मिळाल्या पहा? 1 2 3 4 5 6 7 8 किती येत आहो? टोटल 8 जोडमूळ संख्या आहेत. हे लक्षात ठेवायचं. आपल्याला एवढं सगळं शोधत बसायला परीक्षेमध्ये वेळ नसतो. आपल्याला लक्षात ठेवायचं 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्याच्या 8 जोड्या आहेत. किती जोड्या येतात? 8 जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 1 आलं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 का आहे? x ही एक 17ने निशेष भाग जाणारी, निशेष म्हणजे बाकी शून्य उरणारी किंवा पूर्ण भाग जाणारी. x ही संख्या कशी आहे? 17ने निशेष भाग जाणारी. कशाने? 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. ही कशी आहे? x 17ने भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17ने निशेष भाग जाणारी xच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? 17ने निशेष भाग जाणारी xच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? तर इकडे लक्षात घ्या. आपण काय करू? समजा x बरोबर 17 मानू. का मानू? 17ने भाग जाणारी सर्वात लहान
आपल्याला इथे x ही विषम संख्या आहे. 17ने भाग जाणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 17च आहे. मग 17 आहे, बरोबर आहे. मग आपण काय करू, x ही कशी आहे? ही x ही विषम संख्या आहे. x ही विषम संख्या आहे. मग आता आपण काय करूया, x मध्ये जर 17 मिसळलं तर ही काय येईल? ही x ही काय आहे? विषम आहे. अधिक 17 काय आहे? विषम आहे. मग विषम अधिक विषम बरोबर सम. मग ही पहिली सम संख्या मिळाली आपल्याला 17ने भाग जाणारी, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी x पटीत घेऊ आपण 17 दुनी 34. सर्वात लहान संख्या 17 आहे समजा, 34. मग आता इथे x ही कशी आहे म्हणते? विषम आहे. 34 कशी आहे? सम आहे. सम अधिक विषम बरोबर विषम. आपल्याला काय म्हणले? 17ने भाग जाणारी दुसरी x पुढील दुसरी समसंख्या म्हणते. मग ही येईल का आपल्याला? नाही. ही मिळाली पहिली, आपल्याला दुसरी काढायची. आता 17 दुनी 34, 17 त्रिक 51, x अधिक 51 घ्या. x ही विषम आहे, अधिक 51 ही विषम आहे. विषम अधिक विषम बरोबर सम. आता बघा इथे x ची किंमत आपण 17 ठेवली. 17 अधिक 34 बरोबर 51, ही मिळाली विषम. इथे x ची किंमत आपण 17 ठेवली, अधिक जर हे 51 घेतलं तर काय येते? 68, ही मिळाली सम. म्हणजे x अधिक 51 ही दुसरी 17ने भाग जाणारी दुसरी समसंख्या आहे. उत्तर काय मिळाले आपल्याला? x अधिक 51. x अधिक 51 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं? चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. मध्ये इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. काय आहे प्रश्न क्रमांक 4? पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44ने जास्त येते? काय म्हणते पहा. पुढीलपैकी कोणत्या म्हणजे पर्यायातील कोणत्या जोडमूळ, हे जोडमूळ संख्या आहेत 71, 73, 41, 59, 61, 41, 83. ही जोडमूळ नाही. कारण की 41 जोडमूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो. मग ही जोडी जोडमूळची होईल का? नाही. 42चा फरक आहे. कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज म्हणजे यांची बेरीज 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44ने जास्त आहे. आता आपण काय करू, 1 ते 25 पर्यंतचे मूळ संख्या काढू. एक ते 25 पर्यंतच्या कोणते? 2 अधिक 3, 2, 3, 5, 7 हे 10 पर्यंत झाल्या. अधिक 11, 13, 17, 19 हे 20 पर्यंत झाल्या. 23, त्याच्यानंतर 29 आहे. 21 ते 30, पण आपल्याला 25 पर्यंतच्या म्हणले. मग बेरीज करा ह्यांची. हे 3 आणि 9 किती झाले? 12, 12 आणि 7 19, 19 आणि 3 22, 22 आणि 1 23, 23 आणि 7 किती झाले? 30, 30 आणि 5 35, 35 आणि 3 किती झाले? 38, 38 आणि 2 किती झाले? 40, 40ला 0 हातचे 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10. का आली हो? बेरीज 100 आली. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येऊ लागली? 100 येऊ लागले. मग आता आपल्याला काय म्हणते, या बेरजेपेक्षा 44ने जास्त यांची कुणाची बेरीज आहे? या दोघाची बेरीज करा. 71 अधिक 73, 3 आणि 1 4, 7 आणि 7 14 किती आलं? 144. मग हे 100 वजा करा ह्याच्यातून 44 आलं.
म्हणजे उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1. 71 आणि 73 यांची बेरीज ही 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44ने जास्त आहे. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न काय पहा. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या 11 पासून 100 पर्यंत 11 ते 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकाची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. पहा, आपल्याला अगोदर 11 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या येतात? हे 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. आता हे 47 पर्यंत लिहिलं. खालच्या एक ओळ सोडू, कारण की इथं आपण दुसऱ्या आपल्याला त्याला अंकाचे अदलाबदल केलेले ह्याचे. हे 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. हे किती येतात? 21 येतात, कारण की 1 ते 10 पर्यंत 4 गेल्या. या 11च्या अंकाची अदलाबदल, इकडं एकक स्थानचा अंक दशक स्थानी आणि दशक स्थानचा अंक हे काय झालं? 11. इथं 13च्या अंकाची अदलाबदल केले 31. इथं काय होईल? 71. इथं काय होईल? 91. इथं काय होईल? 32. इथं काय होईल? 92. इथं काय होईल? 13. इथं काय होईल? 73. इथं काय होईल? 14. इथं काय होईल? 34. इथं काय होईल? 74. इथं 35. इथं 95. अंकाची अदलाबदल केल्या 16, 76, 17, 37, 97 आणि हे 83ची अदलाबदल केली 38, ह्याची 98 आणि इथं 79. आता पहा, आता ह्या काळ्या ह्यानं जे मी नंतर लिहिलेलं आहे ह्याच्यात मूळ संख्या कोणते? हे 11 मूळ संख्या आहे. हे 11. त्यानंतर ही 31 मूळ संख्या आहे 31. त्यानंतर ही 71 मूळ संख्या आहे 71. 91, 30, 91, 13 भाग जाते ही मूळ संख्या नाही. 32 मूळ संख्या नाही. 92 मूळ संख्या नाही. ही 13 मूळ संख्या आहे. 13च्या नंतर 73 मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 14 मूळ संख्या नाही. 7 2 भाग जाते 34, 2 भाग जाते 17 भाग जाते 74 मूळ संख्या नाही. त्यानंतर 35 मूळ संख्या नाही. 95 मूळ संख्या नाही. 16 मूळ संख्या नाही. 76 मूळ संख्या नाही. 17 मूळ संख्या आहे. 37 मूळ संख्या आहे. 17, 37. 97 मूळ संख्या आहे. 38 मूळ संख्या नाही. 98 मूळ संख्या नाही. 79 मूळ संख्या आहे. मग किती झाल्या मूळ संख्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. टोटल 9 अशा मूळ संख्या आहेत की त्यांच्या अंकाची अदलाबदल केली तरी त्या मूळ संख्याच येतात. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. पहा, 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आहे? y आहे. पहा प्रश्न काय म्हणतोय. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे. 3 क्रमवार विषम संख्येची बेरीज किती आहे? y आहे. त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या कोणती? त्यातील सर्वात मोठी विषम संख्या, 3 विषम संख्या येतात त्यांची बेरीज y आहे. त्याच्यातल्या सर्वात मोठी जी विषम संख्या आहे त्याच्या पुढील समसंख्या काढायची. तर पहा, विषम संख्या तुम्हाला माहिती आहेत 1, 3, 5, 7, 9.
हे काय आहेत, विषम संख्या येतात, माहिती आहे. त्यानंतर क्रमवार विषम संख्येत दोनचा फरक असतो, हे माहिती आहे तुम्हाला. क्रमवार विषम संख्येत दोनचा, आता 1 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे, 3 आणि 5 2चा फरक आहे, 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. प्रत्येक क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. आता या तिघाची बेरीज y आहे. आपण काय करू, अगोदर एक मधली संख्या काढू. पहा मधली संख्या काय निघते पहा. आता आपण कोणत्याही 3 क्रमवार विषम संख्या घ्या, 3 5 7 घ्या, 3 + 5 + 7 हे एकूण 3 संख्या आहेत, भागिले 3 करा. तुम्हाला मधली संख्या म्हणजे ही मधली संख्या मिळून जाते. 5च इथे, 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 भागिले 3, 3 न भाग झाला, 3 5 15. किंवा तुम्ही कुठल्याही आणखी घ्या, 11 घ्या, अधिक 13 घ्या, अधिक 15 घ्या, ह्याची मधली संख्या 13ची ठिकाणी बघा. आता 5 आणि 3 8 आणि 1 9, 1 2 3 39 भागिले 3, 3 1 3, 3 1 3, 3 3 9, म्हणजे मधली संख्या काय आली, 13 आली. मधली संख्या काय आली, 13. मग आपल्याला काय म्हणतंय त्यानं, 3 क्रमवार विषम संख्येची बेरीज बरोबर काय आहे, y आहे. बरोबर काय म्हणते, y आहे. बरोबर आहे. मग आता आपण इथं मधली संख्या कशी काढली हो, ह्या बेरजेला बेरीज भागिले 3. मधली संख्या कशी काढली, बेरीज भागिले 3. मग आता या 3 क्रमवार विषम संख्याची मधली संख्या काढा. बेरीज आहे y भागिले 3, y भागिले 3. आता ही मधली संख्या मिळाली. आता या ठिकाणी या 3 क्रमवार विषम संख्येपैकी 11 लहान संख्या आहे, सर्वात लहान, 13 मधली संख्या आहे आणि 15 मोठी संख्या, म्हणजे ह्याच्या पुढची आहे, 2च्या फरकानं आहे. बरोबर आहे. मग पुढील विषम संख्या काढा ह्याची. ही मधली विषम संख्या मिळाली. पुढील विषम संख्या y भागिले 3 अधिक 2, ही मधल्या संख्येच्या पुढची विषम संख्या, म्हणजे ही काय आहे, दिलेल्या संख्येपैकी मोठी संख्या आहे. ही दिलेल्या 3 विषम संख्येच्या विषम संख्येपैकी ही मोठी संख्या आहे. बरोबर आहे. पुढं आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणतंय, सर्वात मोठ्या, ही सर्वात मोठी आपल्याला विषम संख्या मिळाली, y/3 अधिक 2. सर्वात मोठी विषम संख्या काय मिळाली, y/3 अधिक 2 मिळाली. त्या संख्येच्या पुढील समसंख्या आता पहा. आता 5 ही विषम संख्या आहे. बरोबर आहे, ही विषम संख्या आहे. पुढील समसंख्या काढायची झाली तर काय करावं लागेल आपल्याला, 5च्या पुढची 6 येते, म्हणजे 5 मध्ये 1 मिसळा, 6 येते. बरोबर आहे. तसं या y/3 अधिक 2 मध्ये 1 मिसळा, पुढची ही विषम संख्या, विषम संख्येमध्ये 1 मिसळा, त्याच्या पुढची समसंख्या मिळते. म्हणजे काय येईल, y/3 अधिक या दोघांची बेरीज करा 3, म्हणजे उत्तर काय असेल आपलं, y/3 अधिक 3. y/3 अधिक 3 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. y/3 अधिक 3 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते आपलं. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 4 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढीलपैकी कोणत्या सहमूळ संख्यांची जोडी नाही, पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही. आता या ठिकाणी आपल्याला सहमूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला अगोदर माहीत असलं पाहिजे. सहमूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांचा अवयव म्हणजे ज्या 1 शिवाय कुठल्याच संख्येने भाग जात नाही.
पहा, सहमूळ संख्येची व्याख्या पहा. ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो की अशा संख्या की ज्याला एक शिवाय कुठल्या संख्येनं भाग जात नाही त्या दोन संख्येला. पहिला पर्याय आहे 32 आणि 24. या दोघाला बी 2 न भाग जाते दादा. 2 न भाग घातला तर इथं 16 येते, इथं 12 येते. या दोघाला बी 4 न भाग जाते. 4 न भाग घातलं 4 8 32, 4 सक 24. मग ही समूळ संख्या आहेत का? नाही. तर 25 32 ही समूळ संख्या आहे. या दोघालाही कसल्या संख्येनं भाग जात नाही. 15 आणि 22 दोघालाही कुठल्याच संख्येनं भाग जात नाही. 18 आणि 35 कुठल्याच जात नाही. आपल्याला जोडी नाही म्हणले म्हणून उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 1 32 आणि 24 ही काय आहे? सहमूळ संख्यांची जोडी नाही. का आहे? सहमूळ संख्यांची जोडी नाही. आलं लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 8. का आहे प्रश्न क्रमांक 8? पी ही एक समसंख्या आहे. पी कसली आहे? समसंख्या आहे बरं का, लक्षात घ्या. त्या पुढील म्हणलेलं आहे 39वी समसंख्या कोणती? खूप सोपा आहे. आपल्याला काय काढायचे? पीच्या पुढची 39वी समसंख्या काढायचे. मग पीच्या पुढील समसंख्या काढत असताना सूत्र काय आहे पहा. सोपा आहे. दिलेली संख्या, लक्ष द्या, दिलेली संख्या. आता संख्या पुढील काढा म्हणले का मागील काढा म्हणले? हे पुढील काढा म्हणले. अधिक मागील काढा म्हणलं तर इथं वजा आलं असतं. अधिक कंसामध्ये कितवी गुणिले 2. आता समच्या पुढची सम काढा म्हणले म्हणून सूत्र एवढंच आहे. जर विषम दिलेली संख्या आणि काढायची संख्या सारखी असेल, विषमच्या पुढची विषम म्हणलं तरी सूत्र एवढंच येते. आणि दिलेली संख्या वेगळी आणि काढायची संख्या वेगळी म्हणजे सम दिले विषम काढा म्हणलं तर इथं वजा 1 येते, किंवा विषम देऊन सम काढा म्हणलं तर इथं वजा येते. हे सूत्र इथं संपवलं. दिलेली संख्या काय? पी. अधिक पुढील काढा म्हणल्यामुळं पी. कितवी? 39वी. 39 गुणिले 2 हे पी. अधिक 92 18ला 8 हाच्याला 1 व्यतिरिक्त 6 आणि 1 7. उत्तर काय आलं? पी अधिक 78. उत्तर काय येईल? पी अधिक 78. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पी अधिक 78. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. काय पहा, आत्ताच पाहिलं होतं आपण. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे. त्यापैकी मधली संख्या कोणती? पहा, आपण आत्ताच पाहिलं होतं. मधली संख्या जर आपल्याला काढायची असेल, क्रमवार संख्या आहेत त्या, मधली संख्या जर काढायची असेल तर आपण त्याला काय करतो? बेरीज भागिले 3. बेरीज किती आहे दादा? 153 भागिले 3. 3 1 3, 3 5 15 आणि 3 1 3. आपल्याला मधली संख्या मिळाली. आपल्याला मधली संख्या काढा म्हणले 51. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. आता आपल्याला असाच प्रश्न कधी कधी काय विचारतात? लहान संख्या. आता लहान संख्या बघा बरं, या 3 संख्या आहेत. ही मधली मिळालेली आहे आपल्याला 51 मिळाली आहे मधली संख्या. आता ह्याच्यातली लहान म्हणजे मागची. विषम संख्येमध्ये 2चा फरक असते म्हणजे हे काही लहान संख्या. आणि मोठी संख्या काय झाली? 2 न मोठी 53. बेरीज 153 त्याच्याने बघा. 9 1 10 3 13ला 3 हातच्याला 1, 5 आणि 1 हातच्या 6, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15. म्हणजे तुम्हाला लहान संख्या काय मिळाली? 49.
तुम्हाला मोठी संख्या काय मिळाली 53. म्हणजे तुम्हाला मधली विचारू द्या, लहान विचारू द्या, मोठी विचारू द्या, अशा पद्धतीने काढायचं. आपलं उत्तर मधली संख्या पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. काय आलेलं आहे उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार किती पहा. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? आहे संयुक्त संख्येची सगळ्यात सोपी व्याख्या तुम्हाला मी सांगतो. 1 व मूळ संख्या सोडून, 1 व मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत. पहा, 1 आणि मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संयुक्त संख्या. सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे? 10, 11, 12, 13, 14, 15. आता पहा, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या म्हणते. मूळ संख्या सोडा, 11 सोडा, 13 सोडा, ह्या मूळ संख्या येतात. आता संयुक्त, ही संयुक्त संख्या आहे पण ही कशी आहे? सम आहे. ही सोडा, ही समच आहे, मग ही समच आहे. मग सर्वात लहान 2 अंकी संयुक्त, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती मिळाली आपल्याला? 15 मिळाली. बरोबर आहे. कोणती मिळाली? 15 मिळाली. त्यानंतर पुढं काय म्हणतंय? सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. मूळ संख्येपैकी एकमेव सम मूळ संख्या कोणती आहे? 2च आहे. बाकी जेवढ्या मूळ संख्या येतात 2ला सोडून सगळ्या ह्या विषम संख्या येतात. सर्वात लहान सममूळ संख्या 2च येते आहे. सर्वात मोठी सममूळ संख्या 2च येते आहे. यांचा गुणाकार म्हणजे या 15चा आणि 2चा गुणाकार करा. 15 दुनी 30 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 15 दुनी 30. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. 7वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, फक्त स्कॉलरशिपच्या या ठिकाणी तुम्हाला तासिका पाहायला मिळतील. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू आपण. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी? 21 ते 30 पर्यंतच्या 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो पहा. आपल्याला काय करावं लागेल? सर्वप्रथम 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या, 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या. आता या ठिकाणी 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या येतात हे आपल्याला माहिती आहे. आत्ताच आपण मूळ संख्याचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर 21 ते 30 पर्यंत मूळ संख्या 2च आहेत फक्त. कोणत्या आहेत? 23 आणि 29. बेरीज करा. 9 3 12ला 2, हाच्याला 1, 2 2 4 आणि हाच्या 1 5. पुढं काय म्हणते? मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज. ही 21 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या कशाला म्हणायचे हे पण आपण पाहिले आता.
कशाला म्हणतो संयुक्त संख्या? एक आणि मूळ संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या संयुक्त संख्या येतात. आता 21 ते 30 पर्यंतच्या ह्या दोन मूळ संख्या सोडा, राहिलेल्या 8 काय आहेत संयुक्त संख्या? 21 खाली घेऊ आपण मावतील, 21 अधिक 22, 23 मूळ संख्या घेता येणार नाही, संयुक्त संख्या नाही ती. 24, 25, 26, 27, 28, 29 मूळ संख्या आहे, म्हणजे ती संयुक्त संख्या नाही. 30 ही 1 2 3 4 5 6 7 8. बेरीज करा. 0 आणि 8 8, 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21 आणि 5 26, 26 आणि 4 30, 30 आणि 2 32 आणि 1 33ला 3, हाचे 3, 3 आणि 3 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14 आणि 2 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 20. काय? 203. काय आली? 200. पुढं काय म्हणते आपल्या यामधील फरकास. आता फरक 203 वजा 52. 3 मधून 2 गेले, किती राहिले? 1 राहिले. 3 मधून 2 गेले, 1 राहिले. इथं काय? 0 आहे. 0 मधून 5 जाते का? जात नाही. इथला हातचा इथं घेतला, 10 झाले. 10 मधून 5 गेले, 5. इथं राहिला 1. का आला फरक? 151. मग आता या 151ला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? तर 151ला 51 भाग जाते. 151ला 51ने भाग जातो. आणखी कोणत्या संख्येने जातो का हे पहा. 151ला 151नेच भाग जातो, दुसऱ्या कुठल्या ह्यानं जात नाही. 3 जाते का? 3ची कसोटी काय? संख्येतील अंकाची बेरीज. 5 आणि 1 6 आणि 1 7 जात नाही. 7 न 7 दोन्ही 14, 1 उरले 11 राहिले, जात नाही. 151ने भाग जातो, हे क आहे. ड काय म्हणतंय? 17ने भाग जाते का? 17 9 53, 151 17च्या पाड्यात येत नाही. मग आता कशानं? फक्त क न चाललाय. मग अ व ब ने भाग जातो का? हे 3ने आणि 7 भाग चाललाय का? नाही. दुसरा पर्याय फक्त ब ने. ब म्हणजे 7ने भाग चाललाय का? नाही. फक्त क ने, तर फक्त क नेच भाग चाललाय. फक्त ड ने नाही. म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3, फक्त क ने भाग जातो. 151ला 151नेच भाग जातो, पुढच्या कुठल्या संख्येने भाग जात नाही. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्या नाही? आपण आत्ताच पाहिले जोडमूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 8 जोडमूळ संख्या आहेत. जोडमूळ संख्येची व्याख्या काय? ज्या मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो, मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो, त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात किंवा जोडमूळ संख्याची जोडी असे म्हणतात. पहा का आहे या ठिकाणी? कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची जोडी नाही? मग आता 7 आणि 11, हे 7 आणि 11 यामध्ये फरक कितीचा आहे? हे दोन्ही मूळ संख्या आहेत, फरक आहे 4चा. हे जोडमूळ संख्या आहे का? नाही. 11 13 जोडमूळ संख्येची जोडी आहे, फरक 2चा आहे. 41 43 फरक 2चा आहे जोडमूळ संख्येची. 59 आणि 61 फरक 2चा आहे. मग नाही म्हणते, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 येईल. या सगळ्या काय आहेत? तिन्ही बी 11 13 41 43 या 59 61 या जोडमूळ संख्या आहेत. 7 आणि 11 हे जोडमूळ संख्या नाही, म्हणून उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 1. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न काय म्हणते? पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. इथं 3 विधान दिलेत. पहिलं विधान काय आहे? 29 आणि 31 या जोडमूळ संख्या आहेत. 29 आणि 31 या जोडमूळ संख्या आहेत का? पाहू. दुसरं विधान काय? 29 आणि 31 या सहमूळ संख्या आहेत का? पाहू आपण. 29 आणि 31 या मूळ संख्या आहेत का? तर पहा, जोडमूळ संख्येची व्याख्या काय म्हणते? पहिले विधान काय? 29 आणि 31 जोडमूळ संख्या आहेत. या 29 आणि 31 दोन्हीही मूळ संख्या आहेत. या काय आहेत? सर्वप्रथम
मूळ संख्या आहेत. म्हणजे आपलं क विधान बरोबर आले, या मूळ संख्या येतात. मग हे 31 आणि 29 मध्ये 2चा फरक आहे, म्हणून या का आहेत, जोड मूळ संख्या येतात. म्हणून या जोड मूळ संख्या आहेत. ही विधान बरोबर आलं. आता राहिला प्रश्न 29 आणि 31 या सहमूळ संख्या. सहमूळ संख्येत सुद्धा व्याख्या आपण आता पाहिले की ज्या संख्याला फक्त एकनच भाग जातो दोन्ही संख्याला, या 29ला आणि 31ला कशाने भाग जाते का, कोणत्याच संख्येने दोन्ही संख्येला भाग जात नाही. कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून या काय आहेत, सहमूळ संख्या येतात. म्हणजे 29 31 या मूळ संख्या आहेत, सहमूळ संख्या आहेत आणि जोडमूळ संख्या आहेत, म्हणून अ ब व क अचूक. म्हणजे हे चूक नाही. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. तिन्ही विधान काय आहेत, बरोबर आहेत, अचूक आहेत, ते चूक नाहीत. म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. एकूण प्रश्न 15 आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पहा. 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषम संख्या यातील फरकाचा वर्ग किती पहा. आपण काय म्हणले, 4567 नंतर येणारी 6वी सम ही दिलेली संख्या कशी आहे अगोदर पहा, विषम. आपल्याला 6वी समसंख्या काढायची. आता पहा, तर काय करायचं, त्याचं सूत्र काय आहे, दिलेली संख्या नंतर येणारी म्हणले म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले 2, दिले विषम संख्या काढा सम म्हणून -1, दिलेली संख्या आहे 4567 अधिक कितवी 6वी, हे 6 गुणिले 2 -1 म्हणजेच हे काय झालं 4567 अधिक हे 6चा आणि 2चा गुणाकार करा, 6 दोन्ही 12, 12 मधून 1 गेले किती राहिले 11, ह्याची बेरीज करा 7 आणि 1 8, 6 आणि 1 7, 5 ला 5, 4 ला 4, का आली 4578. 4567 च्या नंतर 6वी विषम संख्या काय आली 4578. पुढं काय म्हणले 10वी विषम संख्या. आता पहा, त्याच्यानंतरची 10वी विषम संख्या काढायची. दिलेली संख्या विषम आहे, काढायची संख्या विषम आहे, मग काय करायचं, दिलेली संख्या नंतरचीच काढायचे म्हणून अधिक, मागची काढायचं असेल तर वजा, कंसात कितवी गुणिले 2, दिलेली संख्या आणि काढायची संख्या दोन्ही सारखीच आहे, विषमच आहे दोन्ही, म्हणून मग दिलेली संख्या काय आहे 4567 अधिक कितवी 10वी, 10 गुणिले 2, मग 4567 अधिक या दोघांचे गुणाकार 20 आला, बेरीज करा 7 आणि 0 7, 6 आणि 2 8, 4587 हे उत्तर येते. काय येते 4587 हे उत्तर नाही. आपल्याला या ठिकाणी नंतर 4567 नंतरची 10वी विषम संख्या मिळाली. आता यांच्यातील फरक हे 4587 वजा 4578, फरक किती आला 17 मधून 8 गेले 9 राहिले, इथे राहिला 7 7 7 गेले 0, 5 5 गेले 0, 4 4 गेले 0, फरक काय आला 9 चा वर्ग. आता ह्याचा वर्ग करायचे, किती येते 9चा वर्ग 81, हे 9चा वर्ग बरोबर 81 हे उत्तर येते. 9चा वर्ग किती 81, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आता उत्तर आलं हे पर्याय क्रमांक 4567 नंतरची 6वी
समसंख्या काढली 4578, त्याच्यानंतरची 10वी विषम संख्या काढली, या दोघाचा फरक किती आला 9, त्याचा वर्ग 81, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15 का आहे या स्वाध्यायामधला हा शेवटचा प्रश्न आहे. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो. पहा, 50च्या आधीच्या 3 मूळ संख्या कोणकोणत्या येतात. 50च्या मागच्या घ्यायच्या, 47, 43 आणि 41. बरोबर आहे. 41, 43, 47 यांची बेरीज करा. ही 41 अधिक 43 अधिक 47 बेरीज करा. 7 आणि 3 10 आणि 1 11, हातच्याला 1, 4 त्रिकम 12, 4 आणि 4 8 आणि 3 12, 12 आणि 1 13, 131. त्यानंतर पुढं काय म्हणतंय, 50च्या नंतरच्या 3 मूळ संख्या. आता 50च्या नंतरची मूळ संख्या पहिली कोणती येते, 53 येते. त्याच्यानंतरची कोणती येते, 59 येते. आणि त्याच्यानंतरची कोणती येते तर 61 येते. मग आता यांची बेरीज करा. 53 अधिक 59 अधिक 61, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13ला 3, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13ला 3, हातचा 1, 6 आणि हातचा 1 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, किती आलं 173. पुढं प्रश्नामध्ये काय म्हणते, फरक, यांचा फरक. मग फरक बरोबर हे 173 वजा 131, फरक काय आला, या 3 मधून 1 गेले 2 राहिले, 7 मधून 3 गेले 4 राहिले, 1 1 गेला 0, फरक काय आला 42. या 42ला कशाने भाग जाते, 42ला 2 ने भाग जाते, 4 आणि 2 6, 3 ने भाग जाते, 4 ने भाग जाते का 42ला, जात नाही. ड काय म्हणते, 7 न भाग जाते का, 7 सकम 42 जाते. म्हणजे अ न भाग जाते, ब न भाग जाते आणि ड न भाग जाते. फक्त अ आणि ब न जाते का नाही, ड पण आहे. फक्त क आणि ड, ह्या क न आणि ड न नाही. फक्त अ व ड न जाते का नाही. अ ब आणि ड, हे अ ब आणि ड, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते दादा. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 4 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल नवीन आहे, त्याला सर्वांनी सबस्क्राईब करा. कारण की इथून पुढचे सर्व 7वीचे असतील, 4थीचे असतील, स्कॉलरशिपचे जे काही स्वाध्याय असतील ते सर्व या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.